पुण्यतिथी निमित्ताने आजची ही संतांची सेवा आपला मांडवा या गावामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली आहे। संत सेवा आपल्या गावामध्ये गेली 27 वर्षापासून चालू आहे। संतांच्या नावाने अन्नदान आहे, भजन आहे, पूजन आहे, सत्कर्म आहे। अशा संतांना आपल्या सर्वांच्या वतीने हृदयपूर्वक सप्रेम साष्टांग दंडवत प्रणाम करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त भाविक शिष्य मंडळी, संत मंडळी, भक्त मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच सहृदय सविनय साष्टांग दंडवत प्रणाम करून यथामती यथावकाश संतांचं गुणगान करण्याचा हा अवकाश, अशी एक सुवर्ण संधी आपणाला प्राप्त झालेली आहे। नेहमी आपण कोणाचं तरी वर्णन करीत असतोच, परंतु ज्या वर्णनामध्ये संसाराचं चिंतन आहे, आपल्या मनामध्ये चित्तामध्ये संसार दृढ होतो ज्या चिंतनाने, ते आपण नित्य चिंतन करीत असतो दररोज। प्रत्येक विषयाचं चिंतन आपण करतो, परंतु त्या प्रत्येक विषयाच्या चिंतनाचा परिणाम वेगळा वेगळा आहे, वेगळा वेगळा आहे। सामाजिक विषय आहे, जो सामान्य माणसं आहेत, सांसारिक लोक आहेत, यांचं वर्णन करण्यामध्ये आपला रजोगुण प्रबल होतो, रजोगुणाची वाढ होते। कारण की ज्या ठिकाणी जे वस्तू आहे तिथून तेच मिळणार आहे, दुसरी वस्तू कुठून मिळणार? जे आहे तेच मिळणार। शरीर पराते वाणिता, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, संसार गौरवची वाणिता, देही जयाची अहमता बुडवणी ठेली। जसं देहाचं वर्णन करत गेलं की देहाची स्तुती, देहाचं वर्णन, देहाची प्रशंसा, की काय होते? देहाचं तादात्म्य मजबूत होते, देहाची ममता वाढते, देहाचा मोह वाढते। ज्याचं चिंतन करू आपण त्याच्या संबंधाने तसाच परिणाम आपल्यावर होतो। सुंदर चिंतन सांगालो तुम्हाला। चिंतन कोणाचंही करण्याचं स्वातंत्र्य आपणाला आहे, कशाचंही चिंतन करा, स्वातंत्र्य आपणाला आहे, परंतु परिणाम मात्र चिंतनाचा वेगळा वेगळा आहे। ज्या ज्या गोष्टीचं चिंतन करून आपलं मन, आपलं चित्त तद्रूप होत जाते। चिंतने चिंतने तद्रूपता। रामाचं चिंतन केलं की आपलं मन रामासारखं पवित्र होत जाते। कृष्णाचं चिंतन केलं की कृष्णासारखं प्रेममय होत जाते। दत्ताचं चिंतन केलं की दत्तात्रेयाचं चिंतन केलं की आनंदमय होत जाते। ज्याचं ज्याचं चिंतन करू तस तसं मन तद्रूप होते, ते रूप धारण करते मन।
तसं राम म्हणता रामची होई, किंवा मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तशी आले. जडाचं चिंतन केलं तर आपल्या मनाला चित्ताला जडत्व प्राप्त होते. चेतना चिंतनामध्ये चेतना विषय असेल तर आपलं चित्त चेतन स्वरूप होत जाते. दगडाचं चिंतन करा, वर्णन करा, दगडासारखं जड होऊन जाते. चिंतनाचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, परंतु कशाचं चिंतन करावं याचं ज्ञान प्रत्येकाला नाही. चिंतन करायचं स्वातंत्र्य आहे, पण कोणाचं चिंतन करावं याचा विवेक असणं अति आवश्यक आहे. सर्वसाधारण माणसांच्या चिंतनामध्ये काय असते? 100% संसाराचाच गौरव असतो. एखाद्या पाटलाच्या महाडीचं, दरवाजाचं, शेतीचं, संपत्तीचं वर्णन आपण सहज करतो. 80 दरवाजे आहेत, अमुक इतकी जमीन आहे, हे संसाराचं चिंतन होतं, वर्णन होतं. शरीर पराते सेविता, संसार गौरवची वाणिता, देही जयाची अहमता बुडवून ठेले. त्याचं चिंतन करून तेच होत आहे. तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रामध्ये सांगितलेली एक गोष्ट आहे. कीटकी आहे, एक किडा आहे, त्याला कीटकी नाव आहे. भृंगी नावाचा किडा आहे. भृंग. तुका म्हणे आळी झाली भिंगुरटी, त्याला आपण सामान्य भाषेमध्ये भिंगुरटी म्हणतो. जे माती जमा करून मातीचं एक घर बनवते बघा, भिंगुरटी, आणि त्याच्यामध्ये राहते. घर बनवल्यानंतर घरामध्ये खायचा पदार्थ पाहिजेच. तर भिंगुरटीचा आहार काय आहे? किडा, मुंगी, जंतू. ती भिंगुरटी भाविता कीटकी झाली भृंगी, तिया क्रमिले नभ. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात की हिरवी आळी झाडावर पानावर राहणारी, त्या आळी पकडून आणते तोंडामध्ये आणि आपल्या मातीनं बनवलेल्या घरामध्ये त्याला ठेवून देते. कोण? भिंगुरटी. आणि त्या आळीला आतमध्ये ठेवून बाहेर निघते, थोडस फिरून येते आणि दुसरी आळी पाहून येते. तोपर्यंत ही आळी थोडी बाहेर येते. ही आळी निघून जाईल म्हणून ती भिंगुरटी तिला चावते, टोचते. असे तिच्याकडे काय असते की साधन काहीतरी असेल टोचायचं. त्या आळीच्या अंगामध्ये आग पडते. ते पुन्हा लपून बसण्यासाठी कुठं जाते? कोणाच्या घरात लपाली? जे चावणार आहे, जे खाणार आहे, तिच्याच घरात लपाली. आश्रय घ्यायला भिंगुरटी, पण कोणाचा? जे शत्रू आहे. तुम्ही आम्ही आश्रय खूप मोठा घेत आहोत, परंतु जे घात करणारे विषय आहेत त्याचाच आश्रय घेत चाललो. असं करीत 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 ते भिंगुरटीला असं वाटते की हवेनं थोडासा कचरा जरी वाजला, पान जरी वाजलं, तर तिला भिंगुरटी झाली वाटते. दचकून उठते ते. दहशत, त्याला काय म्हणतात? दहशत. स्वप्नामध्ये येते, जागृतीमध्ये येते. एवढी दहशत पैदा होते की भिंगुरटी आली, भिंगुरटी आली. चिंतन सारखं ती आळी कोणाचं कराली?
आश्चर्य आहे, नवल आहे. संतांनी कसं त्याला अवलोकन केलं असेल, संतांचं बी किती आश्चर्य आहे की त्या आळीला पंख फुटतात आणि ते भिंगुरटीच होते ते स्वतः. कशाला? एक सारखं अनन्य चिंतन केली तिनं, दुसरं ध्यानात आलंच नाही काही. आपल्या चिंतनामध्ये अनन्यता नाही. दिवसभर 100 प्रकारचं चिंतन होते. स्वरूप प्राप्त करण्यासाठी अनन्य चिंतनाची आवश्यकता आहे. स्वरूप प्राप्त करायचं असेल तर मी ब्रह्म आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, असं चिंतन करीत 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 संत काय झाले? भगवंत स्वरूप झाले. कशानं झाले? अनन्य चिंतयंतो माम, अनन्य चिंतनानं ते स्वरूप प्राप्त होते. मग अनन्य चिंतन संतांनी केलं, त्याला देवाचं रूप प्राप्त झालं. सांगा तुम्ही, आम्ही संसाराचं चिंतन नेहमी करीत राहतो तर पुन्हा आपल्याला कोणता जन्म मिळणार? संसारातलाच. ज्या ज्या गोष्टीचं चिंतन करू तद्रूप आपलं मन होते, तेच वासना घेऊन सूक्ष्म देहातून प्राण निघून जाते आणि दुसरा जन्म ही वासना सोबत घेऊन त्या जन्मामध्ये. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तेची झाले अंगे हरिरूप. संत हरिरूप झाले, तुम्ही आम्ही संसार रूप झालो. कसं वर्णन करते माणूस बघा. एका गावामध्ये आम्ही गेलो होतो. एक माणूस त्याच्या घरी घेऊन जाताना आधी शेतात घेऊन गेला. त्यांनी सांगितलं की या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत आमचं शेत आहे. आता काय त्याच्यातलं गुंटाभर मला द्यायचं नव्हतं, मी घेणार नव्हतं. पण माणसाला अहंकार आहे. त्या शेतीचं वर्णन सांगितलं की असं नांगर आणलं, तसं वखर आणलं, दिवा लावला, वर्णन केलं. त्याच्यानंतर गावात घेऊन येता येता उकंडे सुरू झाले त्याचे दाखवायचे. हे उकंडा माझा, ते उकंडा माझा, निक्क सेन आहे, त्याच्यामध्ये कचरा नाही. उकंड्याचं वर्णन झालं. येत 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 गावात आल्यानंतर शटर दाखवले. हे 80 शटर दिसालेत ना, हे आमचेच आहेत. कुठून कुठून आलं? गावात आलं. घरी आल्यानंतर हे पत्नी माझी आहे, ते मुलगा माझा आहे, तो नातू माझा आहे, पंतू, सारं वर्णन वर्णन करीत 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 गावामध्ये चालला होता. ते हनुमानजीचं मंदिर होतं. मंदिरावर फाटके पत्र होते, काळेभोर, वट्टा बांधलेला. कुत्रे इकडून तिकडं चालले, तिकडून इकडं घाण करालेत. त्यांना विचारलं की पाटील, शेताचं सांगितलं, उकंड्याचं वर्णन केलं, घराचं, परिवाराचं, सगळ्याचं वर्णन केलं, पण ही दुर्दशा मंदिराची, हे कोणाचं आहे? शेत माझं आहे, बायको माझी आहे, घर माझं आहे, उकंडा माझा आहे. तसं उकंडा जनावराचा होता, पण यानं काय म्हणलं? माझा आहे. माणूस कशाला माझं म्हणेल काही पता नाही. एवढा भ्रामक जीव आहे. मग हे मंदिर कोणाचं आहे याची व्यवस्था नाही. ते म्हणलं सगळ्या गावकरी मंडळीचं आहे. सांगा, या संसाराला आपली ममता किती जवळून संबंध ठेवते. संसाराची तादात्म्य किती दृढ आहे, घट्ट आहे. संसाराची चिंतन किती अनन्य आहे. आणि देवाला
मंदिर आहे, देव आहे, संत आहेत, हे सार्वजनिक संपत्ती आहे. फाटके फुटके पत्र मंदिरावर आहेत, व्यवस्था नाही. दुरावस्था झालेली हे असं पाहून काय वाटतं? तर हे असं मंदिर तादात्म्य आपलं कोणाशी असावं, कोणाचं चिंतन करावं, चिंतनाचा विषय चालू आहे. चिंतनाला चिंतन परमात्मा स्वरूपाचं करणारे संत आहेत, म्हणून संत भगवंत स्वरूप आहेत. आपण ज्या दरबारात बसून आहोत ते पूजनीय संत श्री घोंगडे महाराज भगवत स्वरूप झालेले, आणि म्हणून आपण त्यांचं पुण्यस्मरण करीत आहोत. तो चिंतनाचा विषय आज लक्षात ठेवून जा. कशाचं चिंतन केलं तर काय होतं? ज्याचं चिंतन करतो त्याचंच रूप आपलं मन धारण करते. इकडं कोसून మనం ఈ కార్యక్రమంలో ఇక్కడ ఉన్నాం. ఏదో మనసులో వస్తుంది, మన ఇంటి వస్తువు మనకు జ్ఞాపకం వచ్చేసింది మనసులో. మన తలుపు జ్ఞాపకం వచ్చేసింది, తాళము మనసుకు జ్ఞాపకం వచ్చేసింది. ఇక్కడ కూర్చొని కూడా ఏ వస్తువు అయితే మనకు జ్ఞాపకం వచ్చిందో అది ఆకారముతో సహా మనసులో కనిపిస్తుందా లేదా? ఎందుకు? అదైతే దూరం ఉంది కదా. ఇక్కడ తాళము లేదు, తలుపులు లేవు, ఇల్లు లేవు, ఇంట్లో ఉన్నటువంటి వస్తువులు కూడా మన దగ్గర లేనప్పుడు కూడా మన ఇంట్లో ఉన్న మనిషి కూడా జ్ఞాపకం వస్తే ఆ మనిషి ఆకారము మొత్తం ఇక్కడ కనిపిస్తుంది. దగ్గర లేనప్పుడు కూడా కనిపిస్తుంది అంటే అర్థమైందా ఎందుకు కనిపిస్తుంది అది? మన మనస్సు ఏ వస్తువు ఏ వ్యక్తి యొక్క జ్ఞాపకం చేస్తుందో ఆ వస్తువు యొక్క ఆకారాన్ని ధరిస్తుంది. ఏమో మనసు, మన మనసు. आता मराठीवाल्याला समजल नसेल तर आपल्या घरची वस्तू ध्यान करून बघितलं तर इथं साक्षात दिसते की नाही? तुमचे तुमचे कुलप दिसालेत का बघा एकदा. दिसले? हा. तुमच्या घरच्या खुर्ची कशी आहे, रंग कसा आहे, त्याला डाग कुठं आहे, सगळं दिसाले. इथं तर नाही ना ते, मग का दिसाली तुम्हाला? ज्या वस्तूचं आम्ही चिंतन करतो ते वस्तू आमचं मनच तयार करते, ते वस्तू बनते. सांगा, वस्तूचं चिंतन केलं तर आपलं मन वस्तू होते, व्यक्तीचं चिंतन केलं तर आपलं मन व्यक्ती होते, पदार्थाचं चिंतन केलं तर आपलं मन पदार्थ होते, तर देवाचं चिंतन केल्यावर आपलं मन देव होणार नाही का? कोणाचं चिंतन करावं? असं चिंतन संतांचं असते, महापुरुषांचं चिंतन आहे. तद्रूप होऊन जातं. चिंतने चिंतने तद्रूपता. तर संतांची स्थिती, संत महापुरुष लोक ఎక్కడ చేరుకున్నారో స్థితితో, జ్ఞానముతోని, వివేకముతోని, అక్కడ వరకు మనము సామాన్యులం కాబట్టి మనం అందుకోలేకపోతున్నాం. మహాపురుషుల యొక్క స్థితిని మనము అందుకోలేకపోతున్నాం. తెలుగు वाल्याला बी तेलुगू समजाली की नाही? संत ज्या ठिकाणी गेले तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार गेलो आपण तिथपर्यंत, पण संताला समजू शकत नाही आपण. ज्यावेळेस संताला आपण समजू शकत नाही त्यावेळेस
जेव्हा समजू शकतो तेव्हा संतांची स्तुती करतो, चिंतन करतो, संतांचं वर्णन करतो. आणि जेव्हा संतांच्या स्थितीला पोहोचू शकत नाही त्यावेळेस चिंतन तर करू शकत नाही, पण रिकामी राहून काय करावं म्हणून संतांची निंदा करीत बसतो. काय करत बसतो? रिकामी तर राहत नाही माणूस. असे संतांची स्थिती आहे. स्थिती गती संतांची आगळी वेगळी आहे. संत एका वेगळ्या ठिकाणी असतात. सज्जन हो, संत देहात दिसतात पण देवात राहतात. प्रारब्धानुसार त्यांना देह मिळालेला आहे. आपल्यासारखाच देह आहे, आपल्यासारखंच खानपान आहे, आपल्यासारखंच रहनसहन आहे, आपल्यासारखंच सुख दुःख अनुकूल प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये येत राहते. परंतु ह्या सुख दुःखामध्ये अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहत नाही. कुठे राहतात ते? दिसतात या परिस्थितीमध्ये परंतु असतात देवामध्ये. आपण परिस्थिती संग राहून परिस्थितीमध्येच राहतो, परिस्थितीसारखं सुख दुःखाचा अनुभव करतो आपण. बैलगाडीचं चाक, बैलगाडीचं आक, एडला बंडी म्हणतात ना, ते म्हणतात ना इरसू 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 తెలుసు చక్రాలు తిరుగుతాయి బండి గారీలు అంటారు కదా, काय म्हणते, చక్రాలు తిరుగుతుంటాయి కానీ ఇరుసు తిరుగుతుందా? చక్రాలతోటి అది స్థిరమై ఉంటది. चाक फिरत राहतात परंतु आक फिरत नाही. आणि जर आक बी फिरायला लागलं तर प्रवास होत नाही. आक थांबलं तरच, चाक फिरले तरच आपला प्रवास होतो. ठीक आहे ना? प्रवास सुखाचा होतो. तद्वत त्याच न्यायाने आपलं शरीर फिरलं तरच आणि मन चित्त स्थिर झालं तरच जीवनात सफलता मिळू शकते. पण तुमचं आमचं शरीर स्थिर झालंय आणि मन फिरण्यावर आहे. संतांचं शरीर फिरत होतं पण मन आता कोठे धावे मन. शरीर नाही, शरीर तर धावत होतं. अरे संत बी शेताला जात होते, नांगर धरत होते, बखर धरत होते, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. संत बसून राहत नव्हते, फिरत होते, कार्यक्रमाला जात होते, भजनाला जात होते, मंदिरला जात होते, शेताकडे जात होते, काम करत होते. शरीर फिरत होतं पण चित्त मात्र स्थिर होतं. कुठं स्थिर होतं? देवाच्या पायापाशी. म्हणून आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. स्थिर राहतो. संतांमध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे तर त्यांचं चित्त स्थिर आहे, शरीर फिरतंय, आपलं चित्त स्थिर आहे. सत्संगमध्ये बसून आहे, कीर्तनात बसून आहे, मंदिरात बसून आहे, उपासनेत बसून आहे, ध्यानात बसून आहे. आपलं शरीर आणि मन काय माहित तुमचं आता मन कुठं कुठं चाललंय. घरला जात असेल, शेताकडे जात असेल, काय काय ठरवून आलेलं असेल. आता इथून उठल्यावर बँकेला जायचं आहे, कुठं कुठं जायचं, काय काय विचार चालू पता नाही. आणि समजा तुमचं शरीर फिरत राहिलं आणि चित्त स्थिर करण्याची जर कला तुम्हाला साध्य झाली तर तुम्हाला संत कळतील की संत म्हणजे, जोपर्यंत आमचं चित्त मन स्थिर होत नाही तोपर्यंत संताला ओळखणं अति कठीण आहे, शक्यच नाही तोपर्यंत ओळखणं.
संताला ओळखायचं असेल तर संताची स्थिती आली पाहिजे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्यागती अनेक असे. आपलं मन फिरत राहते, मन भ्रमण करत राहते. जात्याला दोन पाळू राहतात ना, जात जात हे म्हणतात तेलुगुला. जात्याला काय म्हणतात? इरसू राही का? त्याला दोन पाळू राहतात, एक खाली एक वरी असते. वरच फिरत राहते, खालचा स्थिर राहते. माझी मराठी बी कळते. दोन राहतात, एक फिरते एक स्थिर राहते. तसं आपल्या जीवनामध्ये एक मन आहे आणि एक शरीर आहे, दोन पाळू आहेत. कोणतं फिराव? मन की शरीर? शरीर जर फिरू देना गेलं तर तुम्ही रोगी होतो, आणि मन फिरत राहिलं तर मानसिक रोग झाल्याशिवाय राहत नाही. मन फिरून रोगी होते आणि शरीर फिरणा गेलं तर रोगी होते. शरीरमेमो तिरिगिते मंचिकुंटदी, मनस्सु तिरगकुंटे आदि मंचिकुंटदी. याचा त्याचा खूप फरक आहे. मनाला विश्रांती पाहिजे, शरीराला श्रम पाहिजे. ज्याच्या शरीराला श्रम नाही ते माणूस बेशरम झाला. श्रम पाहिजे. काय करते? जागेवर उठता येत नाही, बसल्या जागी भूक लागत नाही, मन फिरत राहते, आपलं शरीर फिरत राहते संतांचं. म्हणून ते वर्तत दिसती देही. ह्या ओवीचा अर्थ सांगा. परी ते देही ना. कुठे आहे? माझ्या ठाई. परमात्मा सांगतो की संत माझ्या ठिकाणी असतात, तुमच्यासारखेच बोलतात, तुमच्यासारखेच खातात, तुमच्यासारखेच दिसतात, तुमच्यासारखेच राहतात. दूधही पांढरे, ताकही पांढरे, चवी जेवणारे जाणताती. ఉప్పు కప్పు రంబునొక్క పోలిక నండు చూడ చూడు రుచుల జాడవేరు పురుషులందు పుణ్య పురుషులు వేరయా విశ్వదాభిరామ వినురవేమ. అర్థమైందా? ఉప్పు కప్పురము చూడడానికి ఒకే రంగు ఉంటుంది, ఒక తీరు కనిపిస్తాయి, వేరు కనిపి. కానీ ఇది ఉప్పు ఇది కప్పురము అని ఎప్పుడు తెలుస్తుంది? రుచి తీసుకుంటే మన నోట్లో వేస్తే చూస్తే రుచి వచ్చినప్పుడు తెలుసు, అరే ఇది కప్పురము ఇది ఉప్పు. అప్పటి వరకు అది తెలియదు. అలాగే సాధు పురుషులు మహాపురుషులు మనము చూడడానికి ఒక్క తీరే కనిపిస్తాం, కానీ ఎప్పటికీ ఒక్కటే ఉండలేము మనం. వాళ్ళు విచారము వేరు, మన విచారము వేరు. చూడడానికి సమానంగా కనిపిస్తున్నాయి కానీ సమానం ఉన్నాయి రెండు. ఉప్పు కప్పురము, ఉప్పు కప్పురంబు ఒక్క పోలిక నుండు ఒక్క దగ్గర ఉంచితే సమానంగా కనిపిస్తున్నాయి, రంగు చూస్తాయి. ताकही पांढरे, दूधही पांढरे. कापूर आणि मीठ सारखं दिसतात, पण तोंडात टाकल्यानंतर लक्षात येते दूध आणि ताक सारखे दिसतात, पण घोट घेतल्यानंतर लक्षात येते संत आणि जग सारखे दिसतात, परंतु चव वेगळी आहे की नाही दोघांची? आपल्याला काय माहित आहे, सारखेच दिसतात. आणि म्हणून आम्ही त्याच्या हातपाय धुवून मागे लागतो संतांच्या. పురుషులందు పుణ్య పురుషులు వేరయా. అందరే పురుషులు ఉన్నాం కానీ పుణ్య పురుషులు వేరు, మనము వేరు, ఒకటి లేదు. చూడడానికి ఒక్క తీరు మనకు కనిపించినా అది ఒక్కటి లేదు, వేరు వేరు ఉన్నారు. दोन्हीमध्ये
खूप मोठी विषमता आहे, साम्य नाही. प्राकृतिक दृष्टीनं स्थूल दृष्टीनं साम्य आहे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या खूप मोठा अंतर आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. म्हणून संत ओळखू येत नाहीत. देवानं सांगितलं कृष्णानं की मी मनुष्य शरीर धारण करून आल्यामुळे हे अर्जुना, हे तुम्ही मला ओळखू शकणार गेलो. अवजानन्ति मां मूढाः आसुरीं प्रकृतिमाश्रिताः. मी प्रकृतीचा आधार घेऊन आलो, शरीर धारण करून आलो, साकार रूप घेऊन आलो, म्हणून तुम्ही मला ओळखू शकत नाही. अर्जुना, हे मूढ लोक आहेत की मी मनुष्य होऊन आल्यामुळे मला मनुष्य समान समजतात, मला ओळखत नाहीत. तसं संताला बी हे समाज ओळखला नाही, ओळखणार नाही, ओळखत नाही, हे पक्की गोष्ट. परंतु संतांनी चिंतन काय केलं म्हणून संत झाले, आम्ही काय चिंतन केलं म्हणून आम्ही जीव झालो. या दोन्हीतला फरक मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, आहे की नाही? आपण सामान्य संसाराचं चिंतन करून करून सामान्य संसारामध्ये जन्माला आलो. विशेष वस्तूचं, शाश्वत वस्तूचं, अपरिवर्तनशील वस्तूचं चिंतन करणारे संत परमात्मा स्वरूप झाले. म्हणून हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. संत तेच हरी आहेत. हरी, चला आपण कधी हरीला साक्षात पाहिलं नाही, చూశారా ఎవరైనా? దేవుడు ఇట్లా మన ముందుకు వచ్చేసిండు, 4 భుజాలు ఉన్నాయి, ఇట్లా కిరీటం ఉన్నది, కుండలం అంత శృంగారం చేసి దేవుడు మన ముందు నిలిచి ఉన్నాడు అన్నట్లు ఎవరైనా చూశారా? ఎవ్వరు చూడలేదు. సగుణ సాకార రూపంలో వచ్చినటువంటి దేవుణ్ణి, భగవంతుని ఎవడు కూడా చూడలేదు. కానీ या सृष्टीमध्ये, या जगामध्ये देव कोणीच पाहिला नाही. म्हणून वेदानं, शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही देव पाहण्याच्या नादी लागू नका रे. चालते बोलते संत, दिसणारे संत हेच देवाचं स्वरूप आहेत. चलणारे फिरणारे, चालते बोलते जे संत आहेत हेच देवाचं स्वरूप आहे. म्हणून आपण देवाला कोणात पाहू? संतांमध्ये पाहू. संतांनी सांगितलेलं आहे, देवतया जवळी असे, पापनाशे दर्शने. त्याच्या जवळ, संताच्या जवळच देव असतो. आणि म्हणून देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं जाणार? कुठं जाणार? किती मंदिर मंदिर फिरा, तीर्थ यात्रा करा, कितीही पर्यटन करा, तीर्थाटन करा, टनाटन उड्या मारा, परंतु देवाचं दर्शन होणार नाही. देवाच्या दर्शनासाठी एकच जागा आहे. अर्जुनानं विचारलं मग कुठं जाऊ? तर अर्जुनाला सरळ सांगितलं, तरी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोषु बरवा करीती माझा. अर्जुना, मी मंदिरात नाही, मी क्षीर समुद्रात नाही, मी वैकुंठात नाही, मी तीर्थक्षेत्रात नाही. अरे तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, मी कुठंच नाही. अर्जुना, जिथं माझे संत आहेत, जिथं माझं भजन करतात, नाम गातात, माझं अनन्य चिंतन करतात, तिथं मी आहे. मग तुम्ही आम्ही कुठं जावं देवासाठी? ఎక్కడ వెళ్ళాలా మనం దేవుని కోసం? ఎక్కడ వెతుకుతే దొరుకుతాడు? ఎక్కడైతే మహాపురుషులు, సంత మహాపురుషులు, సాధువులు ఎక్కడైతే ఉన్నారో, కానీ సాధువులు ఉంటే మరి అందరికి కూడా సాధువులు అని కూడా అనరాదు కదా.
వాస్తవమైన సాధువు ఉంటే కదా ఆ సాధువు దగ్గర నేను ఉన్నాను, మళ్ళా ఎక్కడ కూడా వెతకకండి, ఎంత వెతికినా నేను लभिंचनो दొరకను, किती हुडकी लाव तर मी सापडत नाही. तुम्ही ऐकलेलाच एक दृष्टांत सांगतो. देव आपल्या घरला कसा येते, आपल्या घरला देव आणायचा आहे आपल्याला, कसं आणावं. एका माणसानं एक गाय घेतली, गाय, काळी कपिली गाय, सुंदर अशी गाय घेतली, खूप पैसे खर्च करून गाय घेतली, घरी आणली. ते आता 4-2 दिवसामध्ये ती येणार होती. तुमच्या इथं काय म्हणतात त्याला, जन्नार होती, जनायची गाय. कुठं कुठं यायची म्हणजे कुठं जनायची, कळालं तर बस. तशी गाय होती, ती आणली, दारामध्ये बांधून ठेवली. हे आपल्यासारखे लोक जमा होतात, कोणी काही नवीन आणलं, कोणी गाडी आणू द्या की, शेजार पाजार सगळे जमा होतात. केवढ्याला आणली, केव्हा आणली, कुठून आणली, कशाला कशाला आणली म्हणतात, पण चौकशा मात्र भरपूर करतात, सवयच असते एकदम. ते आले, गायीची चौकशी सुरू केली. गाय कुठून आणली, बाजारातून आणली, किनवटून आणली, केवढ्याला आणली, अमुक अमुक, तिकडं तिकडं त्याच्या खांडफासवळ्या, शेपूट, गोंडा, सिंग, रंग, इकडं तिकडून गोल फिरून बघू लागला एक माणूस. बघता बघता ते घोंगडीवाला होता, घोंगडे महाराजासारखा, त्याच्या खांद्यावर घोंगडी होती. ते गाय, ते घोंगडी बघत बघत जरा घसरली असं फिरताना, त्यानं ते घसरल्यानं असं घोंगडी उचलून इकडली उचललं, इकडं टाकलं, घोंगडी अशी होती, इकडून उचलून इकडं टाकलं. ते गाय बुजाडली. काय म्हणतात इकडे तुम्हाला, बुजाली म्हणतात, कोणी बुजाडली म्हणतात. मला भाषा सांगावं लागतं. कोणती भाषा, जे दोरी तोडून घेतली ते काणी गळ्यातले, पळाली, जंगलामध्ये पळून गेली, कैलास टेकडीपर्यंत पळाला संग संग. गाय काय गौस नाही, आता इथं जवळ तेच आहे. थकून गेला, सापडणं गेली गाय, गाय गेली, रुपये पैसे खर्च झाले, दुःखी झाला माणूस, परत घरी आला. जाऊ दे, आता काय करणार, थकून गेला. घरी येऊन चिंता करीत बसला की गाय गेली, गाय गेली, गाय गेली. गायीच्या मागे लागून गाय सापडली नाही. 2-4 दिवसामध्ये ती गाय त्याच जंगलामध्ये एका झाडाखाली जन्मली. छानपैकी एक वासरू, सुंदर असं. आणि ते गुराखी, गावातले जे ढोर राखी राहतात, त्यांनी पाहिले आणि गावात येऊन ते ज्यांनी गाय घेतली होती, जे दुःखी झाला होता, त्याला येऊन सांगितलं की तुझी गाय पळून गेली होती, ते एका झाडाखाली जन्मली आहे, तिथं तिचं वासरू आहे, गाय तिथंच आहे. कळालं की तो माणूस गेला तिथं. पोయింडिगा अहो एక్కడ इनिंदी आ చెట్టు దగ్గర వెళ్ళిండి, गेला तिथं. गेल्यानंतर ते गाय त्या वासराला चाटू लागली होती. सगळे ध्यान ठेवा, गायीला चाटू देत जा. वासरू जेव्हा जन्म होते वासराचा, तेव्हा भरपूर चाटू देवावं गायीला. कशासाठी, त्याला जर चाटणं भरपूर चाटू दिलं तर गायीचं दूध वाढतंय, आणि चाटू देना गेलं तर दूध आटून जाते, कमी होऊन जाते गायीचं. विश्वास आहे का उगा बनवायला वाटायला तुम्हाला? खरं सांगाल, जेवढं चाटू दिलं तेवढं दूध वाढतं गायीचं.
कारण त्याचं वात्सल्य, त्या वासराचं वात्सल्य आहे. आणि म्हणून त्याला चाटू दिलं, दुरून बघितलं पूर्ण चाटू दिलं, ते वासरू कोरडं झालं. बघा तुम्ही लेकराला जन्मल्यावर धुवून नाहून त्याला शुद्ध करतो ना, पण गाय आपल्या जिभेनं त्याला शुद्ध करते, एकदम स्नान घातल्यासारखं पवित्र करते. कशी लीला आहे ईश्वराची. आणि हा माणूस गेला जवळ, त्या गाईला काहीच म्हणाय नाही, घरला चल म्हणाय नाही, काहीच म्हणाय नाही, दोरी लावली नाही, काहीच केलं नाही. फक्त आणि फक्त काय केलं, तिचं वासरू उचललं आणि घराकडली वाट पकडली, निघालं घराकडे. वासरू घेऊन येऊ लागलं. आता काय झालं तुम्हाला कळालंच. काय झालं असं? आऊ कुडा ಎಂಬಡ್ನೆ వచ్చేసింది. ఎప్పుడు రమ్మనలే, అవును उरकीపోతలేదు ఇక. आता काय पळून जाय ना गेली. पायावर पाय टाकीत टाकीत पुन्हा चाटत चाटत हो हो करीत हुंदके देत देत ते गाय वासराच्या मागे 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 घरला. जे गाय माग लागल्यावर पळून गेली होती, ते गाय माग माग आली. काय कारण? कारण फक्त वासरू. बरोबर. तसं देवदेव म्हणून जर तुम्ही माग लागसाल, तीर्थ यात्रा हे ते धाम धूम धाम चारो धाम करीत देवाच्या मागे लागसाल, तर ते पुढे पुढेच पळत राहील. आणि देव तुमच्या घरला यावं म्हणलं तर काय करा? देवाचं वासरू संत आहे. कोण आहे? संत आहे. तुम्ही संताची सेवा करा, तुम्ही संताला भजा. म्हणून काय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. देवाच्या मागे लागून देव भेटत नाही. देव भेटण्याचं साधन काय? संत. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. हरीला प्राप्त करायचं असेल तर दुसरं साधन नाही, कशानेही मिळणार नाही हरी. दादागिरी करून देव भेटते का? कुठलंही फुगीर करून, शानपणा करून, दादागिरी करून देव भेटत नाही. संताला शरण जाव, संतांची सेवा करावं, संताला भजाव. फक्त संताला ते बी समजून. मग आता देवाच्या मागे लागायची गरज नाही. सुखे तो घरा नारायण, असं हे वेदानं सांगितलेलं आहे. म्हणून आपण हे घोंगडे महाराजांचं जे पुण्यस्मरण का करायला? घोंगडे महाराजांसाठी नाही, देव आपल्यावर कृपा करावं याच्यासाठी संतांची सेवा आपण करायला. घोंगडे महाराज तर नाही जात शरीराने, पण त्यांचं पुण्यस्मरण केलं, त्यांचे विचार आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत, या रूपानं ते संत अस्तित्वात आहेत, शरीरानं नाहीत. शरीरानं शरीर असताना बी नव्हते, ते वर्तत दिसती देही. शरीर असताना भी शरीरामध्ये संत नसतात, आणि शरीर गेल्यानंतर शरीर असतानाच नसतात शरीरामध्ये, तर शरीर गेल्यावर कुठून जाते? तर संत हे संताचे जे विचाराचे तरंग आहेत, संतांचं वाङ्मय आहे, संतांची अभंगवाणी आहे, संतांचं काव्य आहे, या रूपानं संत आज समाजामध्ये शाश्वत आहेत. संत शाश्वत आहेत. हरिपाठाच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज शाश्वत आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज शाश्वत आहेत. गवळणी भारूड अभंग गाथ्याच्या रूपानं तुकोबराय, ज्ञानोबराय, एकनाथ महाराज, निळोबा राय, नामदेव राया, हे सगळे संत साक्षात शाश्वत आहेत. म्हणून आपण संतांची सेवा करावी.
अशी संतांची सेवा आपण करीत आहोत. आज पूज्य संत श्री गोंगडे महाराजांचं स्मरण करीत आहोत. मी मागे हे सांगितलं होतं, या भक्त मंडळींना एक काचाची पेटी किंवा अलमारी बनवायची आणि त्याच्यामध्ये एक काठी आणि एक गोंगडी ठेवा. त्यांचं स्मरण होण्यासाठी तिथं ठेवा. थोडंसं छोटंसं काम आहे, काय मोठं काम